पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर आता जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मूमध्ये ब्लॅकआउट केला गेलेला आहे आणि पाकिस्तानने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। राजौरी बारामुल्ला परिसरात पाककडून गोळीबार करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा पाकने पाठीत खंजीर खुपसलेला आहे। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात केलेली आहे। जम्मूमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले। मात्र भारताकडूनही आजही पुन्हा एकदा पाकिस्तानला सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। अगदी 4 तास झालेले आहेत, युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र 4 तासातच पाकिस्तानने आपला खरा चेहरा पुन्हा एकदा दाखवलेला आहे। पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर आता जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा भारतीय जवानांकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले। मात्र जम्मूमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। राजौरी बारामुल्ला जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे आणि सध्या जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबाराचा आवाज येतोय, तर काही ठिकाणी ड्रोनही दिसल्याची माहिती आहे। जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबाराचा जोरदार आवाज येतोय। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। युद्धविरामानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा पाठीत वार करण्यात आलेला आहे। 5 वाजता ही घोषणा झाली, 4 तास नाही झालेले आहेत अजून युद्धविरामाची घोषणा होऊन। मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानने आपले नापाक इरादे समोर पाकिस्तानने युद्धविराम तोडलेला आहे। युद्धविरामानंतर आता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलंय। जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाककडून गोळीबार करण्यात आलाय, तर राजौरी बारामुल्ला परिसरात देखील पाककडून गोळीबार करण्यात आलेला आहे। सध्या खबरदारी म्हणून जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेले आहेत। मात्र हे आवाज आपण ऐकतोय, जम्मूमध्ये सध्या गोळीबाराचे आवाज आहेत, तर काही ठिकाणी ड्रोनही दिसलेले आहेत। भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले। नौशेरा अंकनूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मूमध्ये अनेक भागात सध्या गोळीबाराचे आवाज होत आहेत, ड्रोनही काही ठिकाणी दिसलेले आहेत। मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानने ही शस्त्रसंधीचं उल्लंघन केले। गेले 2 दिवस पाकिस्तानकडून हेच होतंय।